पुणे येथील प्रसिद्ध हॉस्पिटल दीनानाथ मंगेशकर येथील प्रसूती दरम्यान महिलेचे मृत्यू प्रकरण ताजा असतानाच बीड जिल्ह्यामध्ये देखील धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। बीड जिल्हा रुग्णालयामध्ये आठवडाभरामध्ये 3 महिलांचा मृत्यू प्रसूती दरम्यान झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। तर गेल्या 24 तासामध्ये प्रसूती दरम्यान 2 महिलेचे मृत्यू प्रकरण समोर आलेले आहे। दीनानाथ मंगेशकर येथील प्रसूती दरम्यान महिलेचे मृत्यू प्रकरण ताजा असताना बीड जिल्ह्यामध्ये देखील धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। बीड जिल्हा रुग्णालयामध्ये गेल्या आठवडाभरामध्ये 3 महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली। याच्यामध्ये जे की ज्या महिलांचे मृत्यू झालेले त्यांच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहेत। प्रसूती दरम्यान आम्हाला पैशाची मागणी केली, त्याचबरोबर वैद्यकीय तपासणी आणि त्याचबरोबर वैद्यकीय सुविधा न मिळाल्यामुळे आमच्या रुग्णांचा मृत्यू झाल्याचा देखील आरोप नातेवाईकांनी केलेला आहे। असा आरोप जरी केला असला तरी दुसरीकडे पाहायला गेलं तर दुसरी बाजू देखील समोर आली पाहिजे। ते म्हणजे ज्या रुग्णालयामध्ये महिलांचा मृत्यू झाला त्या रुग्णालयासंदर्भातील माहिती, अधिकृत माहिती माध्यमांसमोर किंवा त्यांची बाजू माध्यमांसमोर जिल्हा शैलचिकित्सक यांनी मांडलेली नाही। मात्र छाया गणेश पांचाळ आणि त्याचबरोबर रुक्मिणी परशुराम टोने या 2 महिलांचा मृत्यू प्रसूती दरम्यान झाल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। तर रुक्मिणी परशुराम टोने यांना हृदयाशी संबंधित आजार असल्यामुळे मृत्यू झाल्याचं देखील समोर आलेलं आहे। मात्र याच्यामध्ये पाहायला गेलं तर 13 एप्रिल रोजी सकाळी या महिलेला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं आणि ॲडमिट झाल्यानंतर प्रसूती दरम्यान सिजर झालं आणि सिजरमधील जे त्यांचं बाळ होतं 2300 ग्राम बाळ झालं। मात्र ह्या मुलाला जन्म देताच महिलेला आयसीयूमध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि आयसीयू दरम्यान ॲडमिट केल्यानंतर उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आणि आम्हाला जे की वैद्यकीय सुविधा त्याचबरोबर काही तपासणी आणि त्याचबरोबर काही वैद्यकीय सुविधा मिळाल्या पाहिजे होत्या आणि त्या सुविधा न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलेला आहे। तर ज्या दिवशी पहिल्या दिवशीचं प्रकरण पाहायला गेलं तर जे की छाया गणेश पांचाळ नावाची मृत्यू प्रकरण पाहिलेली महिला आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की प्रसूती दरम्यान आम्हाला 2000 रुपयाची मागणी केली गेली आणि 2000 रुपये देऊन देखील म्हणावी तशी सुविधा मिळाली गेली नाही किंवा म्हणावे तसे आम्हाला उपचार मिळाले गेले नाही आणि त्याच्यामुळेच आमच्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप संबंधित नातेवाईकांनी केलेला आहे। मात्र याच्यामध्ये पाहायला गेलं तर रुक्मिणी परशुराम टोने या दुसऱ्या महिलेचा मृत्यू तिला जे की हृदयापाशी काही आजार असल्यामुळे आणि काही इजा असल्यामुळे त्या महिलेचा मृत्यू झाल्याचं कारण देखील समोर आलेलं आहे। मात्र जी छाया गणेश पांचाळ या महिलेचा मृत्यू कशामुळे झाला याचं कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नाही किंवा जिल्हा रुग्णालयाकडनं तशी माहिती देखील अधिकृत समोर आलेली नाही। मात्र नातेवाईकांकडनं असं सांगण्यात येतं की आम्हाला पैशांची मागणी केली गेली होती, ते पैसे देखील दिले आम्ही। विशेष बाब म्हणजे बीड जिल्हा रुग्णालयामध्ये 2000 रुपयांची मागणी केली गेल्याचा गंभीर आरोप संबंधित नातेवाईकांनी केलेला आहे आणि 2000 रुपये देऊन देखील आम्हाला म्हणाव्या तशा सुविधा मिळालेल्या नाही असा देखील आरोप संबंधित नातेवाईकांनी केलेला आहे। पुणे येथील प्रसूती दरम्यान जे पैशांची मागणी केली गेली होती, 10 लाख रुपयांची मागणी केली गेली होती, हे प्रकरण ताजा असताना बीड जिल्ह्यामध्ये देखील थेट सरकारी हॉस्पिटलमध्येच पैशांची मागणी केली जाते, 2000 रुपयांची मागणी केली जाते। या प्रकरणी सविस्तर सखोल अशी तपासणी केली जाईल, चौकशी केली जाईल, जर कोणी दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी देखील माहिती जिल्हा शैलचिकित्सक राऊत यांनी दिलेली आहे। मात्र तसं पाहायला गेलं तर या महिलांचा मृत्यू कशामुळे झाला आणि आठवडाभरामध्ये बीड जिल्हा रुग्णालयामध्ये 3 महिलांचा मृत्यू झालेला आहे, त्यापैकी गेल्या 24 तासामध्ये याच बीड जिल्हा रुग्णालयामध्ये 2 महिलांचा मृत्यू झालेला आहे। हे प्रकरण ताजा असतानाच त्याचबरोबर पुणे येथील प्रकरण ताजा असतानाच नक्कीच येणाऱ्या काळामध्ये याच्यावरती काय कारवाई केली जाते आणि आरोग्य मंत्र्यांकडून याच्यावरती काय ठोस भूमिका घेतली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र बीड जिल्ह्यामधील घडणाऱ्या घटना आणि त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयामधील विशेष म्हणजे घडणाऱ्या घटना ह्या ताज्या असतानाच आता दुसरीकडे गेल्या 24 तासामध्ये 2 महिलांचं मृत्यू प्रकरण झालेलं आहे। याच्यावरती विशेष चौकशीसाठी एक समिती देखील गठीत करण्यात आलेली आहे आणि त्याचा अहवाल देखील आम्ही राज्य आरोग्य अधिकाऱ्यांकडून त्याचबरोबर आरोग्य खात्याकडे पाठवणार असल्याचं माहिती जिल्हा रुग्णालयाचे जे जिल्हा शैलचिकित्सक आहेत राऊत यांनी दिलेली आहे। मुंबई तक योगेश काशीद, बीड।